भिवंडीतल्या नालेसफाई दरम्यान एका कर्मचाऱ्याचा मॅनहोलमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज घडली। सुभाष नौशा दिघे असं या मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे। ते मिटपाडा शेलार परिसरातील रहिवासी आहेत। भिवंडी महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 2 अंतर्गत वॉर्ड क्रमांक 14 मधील पिराणीपाडा परिसरात नालेसफाईचं काम सुरू असताना ही घटना घडली। या प्रकरणात गुन्हा दाखल करून कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। श्रमजीवी संघटनेच्या वतीनं भिवंडी महापालिका मुख्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं। या प्रकरणात नालेसफाईचं काम करणाऱ्या चंडिका कन्स्ट्रक्शनवर निष्काळजीपणाचा आरोप होतोय। कामगारांच्या सुरक्षेची नेमकी जबाबदारी कोणाची असाही सवाल या संदर्भात उपस्थित करण्यात येतो। आणि मंडळी, भिवंडी महापालिकेच्या नालेसफाई दरम्यान मॅनहोलमध्ये उतरलेल्या एका कामगाराचा आज श्वास गुदमरून मृत्यू झाला आणि हा सारा घटनाक्रम आपण जाणून घेऊयात ग्राफिक्समधून। नेमकं काय घडलं तर आज दुपारच्या जेवणानंतर नालेसफाईचं काम हे पुन्हा सुरू झालं। सुभाष दिघे त्या कामासाठी मॅनहोलमध्ये शिरले, पण ते पुन्हा बाहेर आले नाही। त्यामुळे सहकाऱ्यांनी शोध घेतला असता सुभाष दिघे बंद मॅनहोलमध्ये बेशुद्ध अवस्थेत असल्याचं आढळून आलं। त्यानंतर चेंबरमधून तातडीनं दिघेंना बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। डॉक्टरांकडून दिघे मृत झाल्याचं घोषित करण्यात आलं। मॅनहोलमध्ये विषारी वायू साचल्यानं दिघेंचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे। कामगारांना सुरक्षा साधनं, ऑक्सिजन किट, मास्क किंवा सेफ्टी बेल्ट देण्यात आले नसल्याचा आरोप या संदर्भात होतोय। संबंधित कामगार हे दिहाडी पद्धतीवर आणि त्यांना दररोज जेमतेम 700 रुपये मजुरी देण्यात येते। घटनेची सखोल चौकशी करून दिघेंच्या कुटुंबियांना न्याय देण्याची स्थानिक नागरिकांनी आणि श्रमजीवी संघटनेने मागणी केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।